पाटील हे आझाद मैदानात पोहोचतील, पण आताच हजारो मराठा आंदोलक आझाद मैदानात पोहोचलेले आहेत। आंदोलनाची वेळ देण्यात आलेली होती 9 ते 6 आणि जरांगेंनी हमी पत्रात दिले 9:30 ते 5:30 आणि मर्यादा आहे 5000 आंदोलकांची, वाहनांची मर्यादा आहे 5। पण आताच हजारोंच्या संख्येने आझाद मैदानात मराठा आंदोलक जमलेले आहेत। मागणी एक आहे मराठा आरक्षणाची। सरकार संवाद साधतंय। आता सरकार याच्यात मनोज जरांगे यांची मंडळी कशा पद्धतीने करते बघावं लागेल। उपसमिती नेमण्यात आली होती काही दिवसांपूर्वी विखे पाटलांच्या अध्यक्षतेत। यापूर्वी याच उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील होते, पण अध्यक्ष बदलून विखे पाटलांकडे अध्यक्षपद देण्यात आलं होतं आणि त्यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत संवादाची तयारी दर्शवली होती। आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय संयमाने हे सगळं प्रकरण हाताळणं अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया काल संजय राऊत यांनी दिलेली होती। एकीकडे मराठा समाजाला शैक्षणिक आणि आर्थिक आरक्षण देणं शक्य आहे, पण राजकीय आरक्षणाचा हेतू असेल तर मात्र बघावं लागेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल म्हटलेलं होतं। त्यांनी टोला लगावला होता जरांगे पाटील यांना। दुसरीकडे अत्यंत टोकाची भाषा जरांगे पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांबद्दल वापरली गेली होती, त्याच्याबाबत टीकेची झोड सुद्धा उठली होती। पण मागणी एकच आहे मराठा आरक्षणाची आणि या मागणीवरून मराठा आंदोलक मोठ्या संख्येने मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहेत। या दृश्यांवरून सुद्धा आपल्याला दिसतंय मराठा आणि कुणबी एकच आहेत, याची अंमलबजावणी करावी, सगळे सोयरेची अंमलबजावणी करावी, हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेटियर लागू करावं, अशा काही प्रमुख मागण्या आहेत मनोज जरांगे पाटलांच्या। आणि मराठा आरक्षण आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्यावे, अशी एक मुख्य मागणी आहे। आणि आता काही क्षणातच आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील पोहोचणार आहेत। तर मुंबई महापालिकेच्या समोरून आपले प्रतिनिधी सिद्धेश टाकवले आपल्यासोबत आहेत। तिथे सुद्धा हजारो मराठा आंदोलक जमले आहेत आणि तिथून काही अंतरावर आझाद मैदान आहे, तिथून आपले प्रतिनिधी मनोज दळकर आपल्यासोबत आहे। आपण सगळ्यात आधी सिद्धेशकडे जाऊयात। सिद्धेश, सौरभ, माझ्या मागचं जे हे दृश्य आहे, मी माझ्या कॅमेरा पर्सनला सांगेन की हे दृश्य दाखवावं। बीएमसी समोरचं हे दृश्य आहे। सर्व कार्यकर्ते आता या ठिकाणी जमा झालेले आहेत। एकच घोषणांनी सर्व परिसर जो आहे तो आता दणाणून गेलेला आहे। एकच मिशन मराठा आरक्षण। जरांगेंनी असा जो एल्गार दिलेला होता तोच एल्गार जो आहे तो आता या आंदोलकांनी दिलेला आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या आशयाचे फलक सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ते घेऊन आलेले आहेत। लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सुद्धा या ठिकाणी आता कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे। तहान भूक विसरून हे सर्व मराठे आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। काही वेळातच आता मनोज जरांगे पाटील सुद्धा आता या आझाद मैदानावरती आता दाखल होतील। वाहतूक कोंडीचा फटका जो आहे तो आता या ठिकाणी मनोज जरांगेंना बसल्याचं माहिती मिळते आणि याच पार्श्वभूमीवरती त्यांना आझाद मैदानावरती पोहोचायला थोडासा काहीसा उशीर होतोय। मात्र जरी उशीर होत असला तरी सुद्धा उत्साहामध्ये तसूभरही कमतरता झालेली नाहीये। तरी सुद्धा अजून आपण पाहतोय कार्यकर्त्यांचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण पाहिलं मगाशी काही फलक सुद्धा या ठिकाणी कार्यकर्ते घेऊन आलेले होते आणि आता सुद्धा ज्येष्ठ नागरिक सुद्धा या मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आहे। ज्या पद्धतीने जो एल्गार जो शब्द दिला होता मनोज जरांगेंनी, मुंबई अख्खी जाम करू, याच पार्श्वभूमीवरती आता काही अंशी प्रमाणामध्ये मुंबईमध्ये जी गर्दी आहे मराठा आंदोलकांची ती आता या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। जी 5000 जणांची अट दिलेली होती, ज्या 5000 जणांमध्ये आंदोलन करा अशी अट जी होती ती जरांगेंना घालून दिलेली होती, त्या अटीचं कुठेतरी पायमल्ली झाल्याचं या ठिकाणी दिसतंय। 5000च्या जास्त पब्लिक या ठिकाणी आता जमा झाल्याचं चित्र आहे। सौरभ, ठीक आहे, तर ही झाली मुंबई महापालिकेसमोरची दृश्य।